ठळक वैशिष्ट्यासह दादांचा जो असणारा स्वभाव आहे रोकटोक, तो रोकटोक स्वभावाचं सगळं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटलं असं आपल्याला वाटतं का? लोकानुनय फक्त न करता राज्यामध्ये असणारी आर्थिक स्थिती पाहता 1 ट्रिलियन इकॉनॉमी करता भर देणार असा अर्थसंकल्प आहे असं वाटतं का? मी पहिल्यांदाच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी जो काही उद्याच्या वर्षभराच्या करता अर्थसंकल्प सादर केलेला आहे, हा फक्त वर्षभराचा विचार करून सादर केलेला नाही. उद्याची 5 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पायाभूत सुविधेला आम्ही अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला. हा संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा अर्थसंकल्प आहे. आज आपल्या महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या देशाचा एका वेगळ्या अर्थाने आहे आणि असं असताना आजपर्यंत आपली जी परंपरा आहे ती परंपरा उद्या टिकली पाहिजे. विकासाची कामं केली म्हणून जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस विकास मोठ्या प्रमाणावर केला, त्याच्यावर लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. आता निवडून दिल्यानंतर 5 वर्ष व्यवस्थितपणे स्थिर सरकार, ह्या सरकारला तर एकदम प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे. त्याच्यामुळं इतकं मोठं बहुमत असताना लोकांच्या ज्या आशा आकांक्षा आमच्या सरकारच्या बद्दल आहेत त्या पूर्ण करण्याच्या करता आम्ही कुठेही ह्याच्यामध्ये काटकसर केली नाही.